आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बॅटर पाठवा आरसी ग्रुप संघ आणि आपला एक प्रतिनिधी चेंडू पाडण्याच्या आधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवणं अनिवार्य असेल. आरसी ग्रुप म्हटलं की राकेशजी चव्हाण संघ मालक नेहमीच आपण पाहत असतो, मग तो 40+ चा संघ असू द्या किंवा मग लीग स्पर्धेमध्ये त्यांचा संघामध्ये आपण समावेश पाहत असतो. बॅटर लगेच पाठवायचे आहेत. वीर दमदार आमदार थळ ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येत आहे. पहिला सामना जिंकलाय शाबीर 11 थल संघाने. टेबल पॉइंट्स मध्ये नक्कीच आपल्या 2 गुणांची प्राप्ती प्राप्त केली आहे. आता पाहूया दुसऱ्या सामन्यामध्ये प्रतिनिधी जर आला नाही चेंडू पडण्याच्या आधी सर्व संघांना माझा नम्र विनंती असेल तर नक्कीच कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. यस थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात होते. प्रतिनिधी आलेले आहेत आरसी ग्रुप संघाचे. विनंती असेल सर आपण इथंच बसा. याच दरम्यान आमचे सन्माननीय अंकुशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय नागेश साहेबा यांना की आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करायचा आहे, त्यांचा प्रेमाचं प्रतीक. यस राकेशजी चव्हाण यांच्या प्रत्येक षटकारासाठी अंकुश पाटील नुसते आलेले नाही आहेत तर त्याने राकेशजी चव्हाण यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा लावलेलं आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय अंकुशजी पाटील यांचा. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती जीवनदान 1 धाव नक्कीच प्राप्त झाली आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, मोठा फटका लगावला. शॉट थर्ड मॅनच्या दिशेला, मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले आणि तद्वर मात्र 2 धाव घेण्याची नामी संधी त्यांच्यापर्यंत प्राप्त झाली आहे. धावसंख्या 2 वर धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे. धावसंख्या झाली ती शुभम कानमुरेवाला सांगतायत 3 धावा. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अंकुशजी पाटील सर इथे उपस्थित झाले, त्यांचा सहर्ष स्वागत आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे आपण मुख्य आयोजकांना पाहिलं आणि आज वीर दमदार आमदार थल ग्रामपंचायत प्रीमियर लीग साठी ते उपस्थित आहेत. प्रत्येक षटकारासाठी अंकुशजी पाटील सर यांच्या माध्यमातून फलंदाज राकेशजी चव्हाण यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि गोलंदाजी मार्कवर सचिन घरात. षटकातील पुढचा चेंडू यावेळेला लिडिंग एज, पुन्हा एकदा चेंडू गेलाय. थर्ड मॅन डिक्लेअर घोषित परिसरात. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 4 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचं नक्कीच सुरुवात झालेली आहे. मंगलमूर्ती थल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आरसी ग्रुप थल संघाला. आरसी ग्रुप संघाकडून सलामीचे बॅटर आपण पाहतोय राकेशजी चव्हाण, त्यांच्या समवेत प्रणित म्हात्रे, गोलंदाजी मार्कवर सचिन घरात. यावेळेला मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंगला क्षेत्ररक्षक होते, धावतायत, पळतायत चेंडू मागे. तद्वर मात्र चांगला बॅकअप आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. तद्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. धावसंख्येत 2 वर धावसंख्येला पुढे आकार झालाय. धावसंख्या झाली ती 6 धावा धावफलकावरती. अंकुशजी पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी राकेशजी चव्हाण सरांना
500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि तो प्राप्त करायचा असेल तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज सचिन घरत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलाय चेंडू, टप्पा पडल्यानंतर तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. तो इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रन. शानदार बल्लेबाजी यहाँ पर. पहला पावर प्ले का ओवर जारी होता हुआ और खुद संघ मालक राकेश जी चौहान बैक टू द बॉलर सचिन घरत. शानदार कैच, विकेट का पतन और फिर से एक बार एक तुम्हारी एक हमारी. बल्लेबाज बैक टू द पेविलियन. कम ऑन डीजे मास्टर. थैंक यू डीजे. वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो डर गए आसमान से. 5वीं गेंद पर चौवा आने के बाद 6ठी गेंद पर विकेट प्राप्त की गेंदबाज सचिन घरत ने सफलता प्राप्त करते हुए एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आते हुए कप्तान प्रशांत दंबा बल्लेबाजी के लिए आते हैं और गेंदबाजी के लिए आते हुए शंतनु दीपक पेंडेकर. मंगल मूर्ति थल टीम की जानिब से उन्होंने अक्सर मैच खेली है और उन्हें मौका भी दिया है. कप्तान ने उनके ऊपर भरोसा दिखाया गेंदबाजी के लिए आमंत्रित करते हुए, क्योंकि 30 सर्कल के बाहर विकास अगर देखा जाए तो 3 खिलाड़ी हमें दिखाई देंगे, क्योंकि दूसरा पावर प्ले का शेष और जारी करने के लिए शंतनु दीपक पेडनेकर गेंदबाजी के लिए आते हुए. स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार प्रणीत म्हात्रे, नॉन स्ट्राइक पे प्रशांत दंबा. इस बार अड़ेबले से खेल दिया है, पहले ही मन बना लिया था बैटर प्रणीत म्हात्रे और इस बार दिल मांगे मोर यह आया है हैप्पी 4. चौकार डीजे. मास्टर और इस बार देखिए पहली गेंद शंतनु पेडनेकर की थी. पहली गेंद के ऊपर स्विच हिट करने का प्रयास किया था, पहले ही मन बना लिया था बैटर ने और कवर पॉइंट की दिशा में गेंद को ढकेल दिया. 4 रनों के साथ शुरुआत करते हुए आगाज किया है 14 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. राकेश चौहान आउट होने के बाद पारी को संभालने के लिए दोनों बैटर कप्तान और प्रणीत म्हात्रे गेंदबाजी मोर्चे को फिर से एक बार संभालेंगे गेंदबाज शंतनु पेडनेकर. पहली गेंद पर जरूर गलती की पर इस गेंद के ऊपर कमबैक करना होगा. इस बार फिर से शॉट एंड पुल पर गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में. 1 रन के साथ नूपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए. वीर दमदार अमदार थल ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025 चौथे पर्व में सभी दर्शक टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट का मजा ले रहे उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करूंगा और ले चलूंगा इस लोनारे के शानदार मैदान पर. काफी बढ़िया आयोजन किया गया है इस प्रतियोगिता के लिए, जबकि हम देख रहे हैं मालिका वीर मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक स्पॉन्सर है. 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके. स्पीड अप करना है प्रशांत जी दंबा. आपके लिए भी टाइम लाइव है, क्योंकि आप जितनी देरी करोगे आपके लिए भी यहां पर दंडित किया जाएगा. आरसी ग्रुप थल बल्लेबाजी करते हुए इस बार आउटसाइड ऑफ स्टंप बल्लेबाज थोड़े से सफल होना करने का प्रयास कर रहे थे पर अंपायर प्रीतम जी पाटिल सबसे कातिल थोड़े से नाराज होते हुए. आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ. टीम का स्कोर आगे मूव होता हुआ बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 16 रन 16 लॉस ऑफ 1 विकेट. ओहो इस बार देखिए आड़ेबल्ले से खेलने का प्रयास, फिर से एक बार चकमा दिया यहां पर. अचूक लाइन और लिन से गेंदबाजी करना भली बात ही जानते हैं शंतनु पेडनेकर और इस बार कामयाब होते हुए. डॉट गेंद गई, 3 गेंदें हो चुकी है, लगभग 3 गेंदें आना बाकी है. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 1 विकेट के नुकसान पर
16 रन। प्रणीत मात्र एक छवि के साथ स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे खुद कप्तान प्रशांत दंबा। इस बार और पिच गेंद, फिर से एक बार देखिए सामने से गेंद को खेलना चाहते थे, टप्पा गिरने के बाद की थोड़ी सी उछाल ली, विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की मोहर लगती हुई 16 रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर। जबकि दूसरा ओवर जारी है, पावर प्ले का ओवर है और इस पावर प्ले के ओवर में बड़े स्ट्रोक लगाना लाजमी है। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर। हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, बल्लेबाज को जीवन दान यानी अपने घर पर आई हुई खुशियां को लौटाना। और प्रणीत मात्र एक अच्छे खिलाड़ी है, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रनों के साथ शुभम कानमुरे सर बतलाते हुए टोटल स्कोर जा पहुंचा है 18 रन। विराट कोहली जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर आते हुए आने वाली एक गेंद पावर प्ले की, इस आखिरी गेंद के ऊपर क्या बड़ा स्ट्रोक होगा? बैटर फिर से एक बार प्रणीत मात्र एक जीवन दान के साथ बल्लेबाजी करते हुए, इस बार फिर से स्विच हिट करने का प्रयास, आड़े बल्ले से खेलते हुए यहां पर डॉट गेंद जाती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 18 रन। पहले ओवर में 10 रन, इस ओवर में 8 रन खर्च करते हुए चौवा आने के बाद भी विकास सर क्या शानदार गेंदबाजी की है। गेंदबाज शंतनु दीपक पेडनेकर ने। टीम मीटिंग न ले, ज्यादा से ज्यादा 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है। टाइम ऑन है। मंगल मूर्ति थल, ये फिर से एक बार मैं दोहराना चाहूंगा, तीसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए मंगल मूर्ति थल टीम की जानिब से किस गेंदबाज के ऊपर विश्वास दिखाया गया? कौन से गेंदबाज होंगे जो कंजूसी गेंदबाजी करेंगे? श्रेयस गेंदबाजी के लिए दावत दी है, जबकि स्ट्राइक पर पहली बार गेंद का सामना करेंगे खुद कप्तान प्रशांत दंबा। एक नाम में दहशत है। आज आरसी ग्रुप थल टीम के लिए कप्तानी पारी, जवाबदारी लेकर ले भारी बल्लेबाजी करनी है और वही प्रशांत दंबा स्ट्राइक एंड पर बैटर। गेंदबाजी करेंगे गेंदबाज श्रेयस घरत। मंगल मूर्ति थल टीम स्पीड अप करना है क्योंकि टाइम रुकने वालों में से नहीं है और उसके लिए आपको फिर एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा। आरसी ग्रुप थल बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए मंगल मूर्ति थल, और गेंदबाजी करने में जिम्मेदारी सौंपी है श्रेयस घरत के कंधे पर। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है, क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 18 रन। राकेश चौहान ने पहली गेंद पर चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की थी और उसके बाद प्रणीत मात्रे ने भी चौवा लगाकर इनिंग की शुरुआत की थी। टोटल 18 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 5 ओवर का होने वाला मुकाबला, क्रिकेट का संग्राम, क्रिकेट का महायुद्ध आज इस मैदान पर वीर दमदार अमदार थल ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025। इस बार पहली गेंद बैकफुट पर जाकर पंच किया, गेंद को ढकेल दिया बैकफुट स्क्वायर लेग में। क्षेत्ररक्षक है शंतनु, फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहली गेंद पर सिंगल लगाकर अपना अकाउंट ओपन किया बैटर ने, स्ट्राइक रोटेट कर दी है। क्या टारगेट सेट किया जाएगा? 30 गेंदों में 45-50 रन टारगेट जरूर यहां पर करना अनिवार्य है, जरूरी है। पर यहां पर श्रेयस घरत की गेंद, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर और इस बार कोई गलती की गुंजाइश नहीं। सुरक्षित हाथों में कैच वहां पर लपकते हुए 13 का फुल, 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। थैंक यू डीजे मास्टर। विकास सर, अगर देखा जाए तो फील्डर ने आसान सा कैच लपका, उनसे कोई गलती नहीं हुई, पर हमारे वीर दमदार अमदार वॉलंटियर्स 7 सेवक से गलती हुई, क्योंकि वहां पर गाड़ियां आने के लिए रोकने के लिए वहां पर हमें वॉलंटियर्स रोके हैं। प्लीज कोऑपरेट करें, ध्यान दें, क्योंकि ऑन मैदान है और ऑन मैदान पर हमारे प्रेक्षक मैदान से गाड़ी लेके जा रहे हैं, प्लीज ध्यान दें। न्यू बैटर मैदान पर चैतन्य हाथनी, मैन फ्रॉम चालमाला। आज चैतन्य हाथनी किस तरह से बल्लेबाजी करेंगे, क्योंकि पर्वत चौथे में है, आज उन्हें मौका मिला है आरसी ग्रुप थल में बल्लेबाजी करने के लिए। इनायत नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए दावत दी चैतन्य हाथनी आते हुए। श्रेयस घरत की पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए
प्रणीत मात्रे जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया। अपने छोर की तीसरी गेंद श्रेयस घरत सामना करेंगे। चैतन्य हाथ में एक सीनियर खिलाड़ी है, काफी सालों का एक्सपीरियंस है और आज पंचायत प्रीमियर लीग आरसी ग्रुप थल टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए इस बार पहले कवर की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर पॉइंट में, कोई गलती की गुंजाइश ही नहीं। दीड दिवसाचा गणपती आला काय आणि विसर्जन झाला काय, आया राम गया राम डीजे। थैंक यू डीजे मास्टर। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। और गेंदबाज श्रेयस घरत गेंदबाजी कर रहे विकास सर ऑन हैट्रिक। इस प्रतियोगिता में पहली हैट्रिक यहां पर लगाई जाएगी चौथे पर्व में। गेंदबाज श्रेयस घरत और न्यू बैटर मैदान पर आते हुए आरसी ग्रुप थर्ड टीम की जानिब से सोहम पाटिल। स्कोर रुका हुआ 19 रन बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए मंगल मूर्ति थल टीम आज इस प्रतियोगिता में कमाल का आयोजन चौथे पर्व में। और बल्लेबाजी करते हुए टीम आरसी ग्रुप थल, गेंदबाजी करते हुए मंगल मूर्ति थल। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर संजय सर हमारे तरफ मुड़ते और अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था लोनारे, पहुंच गए मानी। एक्स्ट्रा के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 20 रन। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर। और टेनिस क्रिकेट डॉट इन की आन बान शान सीईओ नंदन जी घरत यहां पर तशरीफ लाते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टोटल स्कोर जा पहुंचे 21 रन। शानदार गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है गेंदबाज श्रेयस घरत ने। बल्लेबाज कैप्टन प्रशांत धंबा, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है, कप्तानी पारी आज करनी होगी। इस बार फिर से देखिए अड़े बल्ले से खेलने का प्रयास, ऑफिशियल अंपायर का इशारा, 22 के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ। इस 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन 22। 22 रन स्कोर कार्ड पर लगते हुए फिर से एक बार श्रेयस घरत अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। कैप्टन प्रशांत धंबा के लिए, प्रशांत धंबा को गेंद को लंबा भेजना होगा। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास, यॉर्कर लाइन डालने की कोशिश की थी और उसमें लगभग कामयाब हो गए गेंदबाज श्रेयस घरत। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल टीम का स्कोर जा पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर, 3 विकेटों के नुकसान पर 22 रन। कमाल की गेंदबाजी, पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 8 रन और तीसरे ओवर में मात्र 4 रन। मतलब यहाँ पर चढ़ता क्रम उतरता हुआ, जिस तरह से विकास सर शेयर बाजार चढ़ता है और वो डाउन होता है, उसी तरह से यहाँ पर रनों का ग्राफ डाउन होता हुआ दिखाई दिया। गेंदबाजी करने वाली टीम, शानदार गेंदबाजी। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए फिर से एक बार जिन्होंने पहले ओवर में कमाल की गेंदबाजी की थी वही गेंदबाज सचिन घरत आला परत गेंदबाजी के लिए। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार प्रशांत धंबा, नॉन सेकंड पर स्ट्राइक पे बैटर सोहम पाटिल। तो जरूर यहां पर चोरीचा मामला आणि मामाही थांबला और गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे सचिन घरत। स्ट्राइक पर बैटर सोहम पाटिल। निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर, ओहो और पिच गेंद, आओ देखा ना ताओ, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला।
थैंक यू डीजे। सोम पाटिल के स्लॉट में गेंद आई रूस से ऑन साइड में सीधा 6 रनों के लिए। डाबरलाल दंत मंजन मेगा 6 षटकार लगाते हुए बैटर सोहम पाटिल। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 28 रन। अंकुश जी पाटिल सर हम देख रहे हैं मुख्य व्यासपीठ पर उनके साथ माजी सरपंच सुनील जी पत्रे, उनका भी तहे दिल से स्वागत है। इस बार अच्छी गेंद टप्पा सीधा सा पीछे रखा और बल्लेबाज को चकमा देते हुए जिस खिलाड़ी ने पहली गेंद पर छक्का जड़ा उस गेंदबाज बल्लेबाज को यहां पर डॉट कराते हुए। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। अंपायर पर किसी तरह का दबाव न डाले, प्रेशर न डाले और डॉट गेंद यहां पर जाते भी। सबसे कातिल यहां पर प्रीतम पाटिल अंपायर को हम देख रहे हैं, मैन फ्रॉम प्रेम तहसील से बिलोंग करने वाले ऑफिशियल अंपायर हमारे काबिल दोस्त है। ओहो फिर से एक बार देखिए अच्छी गेंद। इस बार लेग स्टंप की दिशा में खेलने का प्रयास किया था, बल्ले का और गेंद का कोई कांटेक्ट नहीं है। कमाल की गेंदबाजी सचिन खरत आज इस मैच में काफी प्रभावित किए। पहले ओवर में 10 रन खर्च करने के बाद चौथे ओवर में यहां पर जरूर पहली गेंद पर छक्का आने के बाद कमबैक किया है। सोहम पाटिल जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा दिया। चालमाला गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी और उनका साथ देते हुए प्रशांत दंबा के बाद वो हुनर है, वो काबिलियत है, वो क्षमता है, पर आज उनका बल्ला जरूर शांत दिखाई देता हुआ आरसी ग्रुप थर्ड टीम के लिए। इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, शानदार नजाकत है, ताकत का इस्तेमाल। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। ये दिल मांगे मोर आया है, हैप्पी फोर चौकार डीजे। थैंक यू डीजे। जरूर यहां पर चौथी गेंद पर चौवा लगाकर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 32। 32 रन स्कोर कार्ड पर चौथा ओवर जारी है। स्लोअर वन इस बार आगे आकर खेलना चाहते थे, एक्स्ट्रा के कवर के ऊपर से खेल दिया। मिड ऑफ में नो मैंस लैंड, फील्डर है, गेंद जाएगी चकमा देती हुई, गेंद जाएगी सीमा पार। फिर से एक बार बैक टू बैक वीर दमदार अमदार थर्ड ग्राम पंचायत प्रीमियर लीग चौकार डीजे। थैंक यू डीजे। अंकुश सर इसीलिए तो कहते हैं ना, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कम बख्शीला टाइम पे जवान हो गई। और यहाँ पर बल्लेबाज सोहम पाटिल यहाँ पर जवान होते हुए शानदार गेंद और विकेट का पतन। लीडिंग एज बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे मास्टर। थँक यू डीजे मास्टर। तत्पूर्वी विनंती अशी मी लक्ष वेधेन, यानंतर होणारा सामना बी गटातील कारागीर वायशेत विरुद्ध समा वॉरियर स्थल। दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे। कारागीर वायशेत विरुद्ध समा वॉरियर स्थल। बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट फॉर प्लीज कम ऑन टू स्टेज, पुट ऑन द टॉस। कारागीर वायशेत विरुद्ध समा वॉरियर स्थल। यस सर, परफेक्ट टाइम में मैच ऑन हो रहा है। टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 36। 36वां धाव फलकावरती। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। प्रशांत दंबा और न्यू बैटर मैदान पर हेमंत गुंजाल द सीनियर खिलाड़ी और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विभांशु ठाकुर डी टूर स्पेशलिस्ट, जिसे भैरवी का षटक कहा जाता है। आरसी ग्रुप थल की टीम की जानिब से कप्तान अभी जिम्मेदारी कंधे पर लेनी होगी। स्लॉग हो रहे, रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए, यही स्लोगन यहां पर बल्लेबाज प्रशांत दंबा को यह इस्तेमाल करना होगा। विभांशु ठाकुर की पहली गेंद, आओ देखा लाता आओ, गेंद को खेल दिया है। ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। जीवन दान दिया है यहाँ पर बैटर फिर से एक बार प्रशांत दंबा को। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 37। 37 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज हेमंत गुंजाल
द लीजेंडरी क्रिकेटर। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था, खड़े खड़े खेलना चाहते थे, टांस का इस्तेमाल नहीं किया। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। खड़े खड़े खेलना चाहते थे बल्लेबाज हेमंत गुंजाल और यहां पर डॉट कराते हुए विभांशु ठाकुर गेंदबाजी करते हुए, थोड़ा सा जरूर ऑफिशियल अंपायर उन्हें कान मंत्र देते हुए। टोटल स्कोर रुका हुआ 37 रन 37। बल्लेबाजी करने वाली टीम आरसी ग्रुप थल और गेंदबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं मंगल मूर्ति थल। धन्यवाद, यहां पर जरूर फैन लगाया, आवश्यकता थी। ओहो, फिर से एक बार ऑन ड्राइव खेल दिया। फील्डर है वहां पर, वही फील्डर थे जिन्होंने क्षेत्र रक्षण करते हुए झेल छोड़ दिया था, क्या छोड़ दी थी। इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। ऑफिशियल अंपायर अवैध एक्शन के लिए थर्ड अंपायर को रेफर करते हुए रिव्यू लेते हुए, क्या ये अवैध एक्शन है या फिर फेयर डिलीवरी है, ये तो आने वाला वक्त बताएगा। दूध का दूध, पानी का पानी। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से जरूर हेमंत जी गुंजाल, इनके लिए भी अपॉर्चुनिटी। अंकुश दादा पाटिल, इनके माध्यम से हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज है हेमंत दादा गुंजाल के लिए यहां पर। यस, फेयर डिलीवरी। गेंदबाजी शैली अच्छी है, जरूर यहाँ पर थर्ड अंपायर के जरूर दिखाया गया और डिसीजन भी हमें आता हुआ फेयर डिसीजन। जरूर यहाँ पर इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर शुभम कानमुरे सर बतलाते हुए 38 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत दंबा, नॉन स्ट्राइक पे हम देख रहे हैं हेमंत गुंजाल। हेमंत गुंजाल के लिए अपॉर्चुनिटी है यहाँ पर, हर छक्के के लिए अंकुश दादा पाटिल इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार दिशा से भटकते हुए ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। शाबिर 11 थर्ड टीम के स्पॉन्सर संगमालक और रायगढ़ के वसीम आकरम, शाबिर शरीफ कुरैशी यहां पर तशरीफ लाते, उनका स्वागत है। ओहो, फिर से एक बार नो करार करते हुए, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। यस, वाइट जरूर नो का कैंसिल होता हुआ और वाइट करार कर दिया ऑफ स्टंप के काफी बाहर। ये लगातार का दूसरा वाइट आता हुआ एक्स्ट्रा के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 40 रन। स्कोर कार्ड पर गेंदबाजी करते हुए विभांशु ठाकुर, आने वाले 3 गेंदें शेष बाकी है। स्ट्राइक पे प्रशांत दंबा, कप्तान खुद कप्तानी जिम्मेदारी कंधे पर लेते हुए। नॉन स्ट्राइक पे हेमंत गुंजाल, इनके लिए अपॉर्चुनिटी अंकुश दादा पाटिल, इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज हर छक्के के लिए। सबमरीन डिलीवरी, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद यहाँ पर, बल्लेबाज हेमंत गुंजाल को यहाँ पर मौका नहीं मिला, रन लेने की कोशिश कर रहे थे पर हर कोशिश को खारिज करते हुए यहाँ पर डॉट गेंद की मोहर लगती हुई। टोटल स्कोर 40 रन। विनंती असेल पुन्हा एकदा, कारागीर वायशेत विरुद्ध समा वॉरियर स्थल, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक। इस बार ऑफिशियल अंपायर वाइट के लिए रेफर करते हुए डीआरएस लिया है। बैटिंग रेफर करते हुए यहां पर कि थर्ड अंपायर लिया जाए। वाइट बॉल, वाइट चा रिव्यू घ्या, दिला आहे बॅट्समननी मागितलं, बॅट्समननी घेतलं काय? हो हो,
और हम देख रहे हैं मालिका वीर के लिए यहाँ पर बाइक आती हुई शाइन होंडा होंडा शाइन जिसे कहा जाता है वो गाड़ी पेविलियन की तरफ हम देख रहे हैं। प्रेजेंटेशन बॉक्स के सामने मालिका वीर मैन ऑफ द सीरीज कौन बनेगा मालिका वीर का बाइकर मैन। ऑन फील्ड डिसीजन अंपायर डिसीजन जो फिर से एक बार यहां पर 1 टू गो इस ओवर की आखिरी गेंद विभांशु ठाकुर प्रशांत दब्बा के लिए इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेला है। शॉर्ट मिड ऑफ की दिशा में फील्डर थे 1 रन लेने का मौका 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 41 और जीतने के लिए 30 गेंदें और 42 रनों की जरूरत। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त योगेश जी पाटिल इनके पास। धन्यवाद। टॉस के लिए दोनों टीम के कप्तान कारागिर वाइशट विपक्ष समावरीय स्थल और टॉस बॉक्स में मैं अप्रेश खोद से गुजारिश करूंगा कि वहां पर जाकर टॉस उड़ा ले। समावरीय स्थल विपक्ष कारागिर वाइशट। धन्यवाद बुकारी सर। 14 विद्या 64 कलेचे अधिष्ठायी गणरायाच्यांनी नतमस्तक होऊन आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच सीमेवर लढणारे जवान आणि शेतकरी यांना मानाचा मुजरा आणि स्वतःच्या आई वडिलांना नतमस्तक होऊन मी आज बोलतोय या थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे या पर्वाच्या दुसऱ्या सत्राच्या धावते समालोचनासाठी तर घेऊन चलतोय अप्रेश खोत याच्याकडे टॉस बॉक्सकडे। विनंती करेन माजी सरपंच सुनीलजी पत्रे सरांना की आपण पुढे या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते टॉस करून घेणार आहोत। सरपंच सुनीलजी पत्रे सरांना विनंती असेल की टॉस करून घ्यायचं आहे कारागीर वायशेत विरुद्ध समावरीय स्थल। याच्या नंतरचा जो होणारा सामना असेल कारागीर वायशेत थळ आणि समा वॉरियर्स यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय आपले माजी सरपंच सुनील पत्रे साहेब यांच्या हस्ते। हेड इज कॉल अँड हेड इज कारागीर 11 वायशेत नाणेफेकीचा कौल जिंकतोय। कारागीर 11 वायशेत तुमचा काय निर्णय असेल? फिल्डिंग करू। फिल्डिंग मध्ये आपण किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। तुमच्या गोलंदाजांना काय सल्ला द्याल तुम्ही? कारण तुम्ही स्वतः उत्कृष्ट असे गोलंदाज आहात, ISPL मध्ये खेळलेले गोलंदाज आहात, त्यामुळे तुमचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण असेल, तुम्ही काय सांगाल? सल्ला असा काय नाही, लाईन टू लाईन गोलंदाजी केली तर एवढा धावा होणार नाही। बेस्ट ऑफ लक। तुम्हाला समा वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, तर आपलं काय प्लॅनिंग असेल? किती धावा करायची असतील आपल्याला? जेवढा करता येईल शक्य असतील तेवढा करायचा प्रयत्न करू। सर्वच प्लेयर चांगले आहेत, सर्वांनी जर 100% दिला तर नक्की आम्ही जिंकणार। त्यांच्या संघामध्ये आर्यन खारकर सारखा ISPL खेळलेला नावाजलेला गोलंदाज आहे, त्याचं काही दडपण आपल्या संघाला? दडपण असं काही नाही, आमच्यात नवोदित खेळाडू आहेत, त्यांचं दडपण उलट ते घेतील। धन्यवाद, बेस्ट ऑफ लक। धन्यवाद अप्रेश खोत। या ठिकाणी आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज होंडा शाईन, एक जबरदस्त गाडी या ठिकाणी आपण बघायला मिळते। त्याचप्रमाणे फायनल विनर ओनरसाठी एव्हरग्रीन कडून आपण बघतोय सिंगर कंपनीचा अप्रतिम असा फ्री रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन
वॉशिंग मशीन या ठिकाणी येते शाबीरभाई कुरेशी, रायगडचे वसीम अक्रम, ज्याने कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या अलिबागकरांना खेळण्याची, आपल्या अलिबागमध्ये खेळण्याची आणि त्यांना बघण्याची संधी प्राप्त करून दिली असे शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून जिंकणारा संघ जो फायनल विनर जो ओनर असेल त्याच्यासाठी हा वॉशिंग मशीन आणलेला आहे. धन्यवाद शाबीरभाई, असेच आपण प्रोत्साहित करत राहिलात, अशी मदत करत राहिला त्या स्पर्धांसाठी. तर ही स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, पंचायत प्रीमियर लीग अविरतपणे सुरू राहील, यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही आहे. चौथं पर्व आहे आणि या चौथं पर्वाचं झोकात आयोजन या ठिकाणी मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने होताना दिसते आपल्याला. 42 धावसंख्येचं लक्ष्य कशा पद्धतीने पार पाडलं जाईल हे सांगण्यासाठी या लोणारे गावचे सुपुत्र, ज्यांनी लोणारे प्रीमियर लीग 100 दरवर्षी ज्यांच्याकडून आपण बघत असतो, त्यांचे संपूर्णपणे नियोजन, आयोजन, समालोचन आणि सर्व काही योगेशजी पाटील यांच्याकडून होत असते. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आपण बघतोय त्यांना या ठिकाणी समालोचन करताना सेकंड इनिंगसाठी 42 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार केलं जाईल हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय पुन्हा एकदा लोणारे गावचे सुपुत्र योगेशजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. 42 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय मंगलमूर्ती थळ या संघासमोर आरसी ग्रुप संघाने ठेवलेला आहे. 5 षटकांचा हा सामन्यामध्ये आता 30 चेंडूंचा इथे खेळ असणार आहे आणि 42 धावांचं लक्ष्य, ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सचिन घरत आणि आदित्य बाबल ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. थळ प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 पर्व, चौथ्या पर्वामध्ये आता उन्हाचा कडाका दादा नक्कीच जास्त झालेला आहे, त्यामुळे थोडं क्रिकेट बोलल्यानंतर त्याला मैदानी खेळ आहे आणि मैदानामध्ये या वातावरणामध्ये खेळताना आपण पंचांचा चेंडू घ्यायचा आहे. आणि योगेश, पुढच्या 5व्या पर्वाचे जे कोणी आयोजक असतील तल पंचायत प्रीमियर लीगची, त्यांना फक्त विनंती आहे की पुढची जी स्पर्धा असेल ना ती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर घ्या, कारण खेळाडूंना सुद्धा त्रास होतो उष्माघाताचा आपल्याकडे. म्हणून जे कोणी आयोजक असतील त्यांनी डिक्लेअर करावी आणि लवकरात लवकर घ्यावी ती पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. नक्कीच दादा, ह्या जे आयोजक आहेत त्याने ही विचार विनिमय करावा, कारण आज आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या विद्यमाने ही स्पर्धा, आज पंचांचा इशारा आलेला आहे की सामना चालू होतोय. 42 धावांचं लक्ष्य, तर गोलंदाज मार्कवर गोलंदाज असणार आहे प्रशांत धंबा, स्वतः कर्णधार. पहिलाच चेंडू दुसऱ्या सत्रातील आपण पाहतो, पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र येते, पंचांचा इशारा येतोय. चेंडू हा घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे, 1 धाव मिळणार आहे. एका धावेने श्री गणेश होतोय, 1 धाव फलकावर लागली जाते, जिथे 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय स्वतः सचिन घरत आणि आदित्य बाबल ही जोडी मैदानामध्ये मंगलमूर्ती थळ संघाकडून खेळताना आपण पाहतोय. तर गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी करताना आरसी ग्रुप थळ संघाचा गोलंदाज प्रशांत धंबा. दुसरा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या पाठी. यष्टी रक्षक या भूमिकेत आपण पाहतोय हेमंतजी गुंजाळ यांना पाहतोय, सुरेख अशी यष्टीच्या पाठी यष्टीचं रक्षण करताना, अतिशय सुरेख अशी यष्टीचं रक्षण करताना आपण पाहतोय हेमंतजी गुंजाळ यांना. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या आपण पाहिली तर 1 धावेवर स्थिरावलेली आहे, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतजी धंबा, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल सचिन घरत. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुरेपूर खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर चेंडूने काहीशी उशिरी घेतली, यष्टीरक्षकाने आपलं काम येथे चोख बजावलं. निर्धाव चेंडूची येथे सांगता झाली, धावसंख्या पाहिली तर 1 धावेवर स्थिरावलेली आहे, जेथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेला खेळताना फलंदाजाला जी सुवर्णसंधी असते, कारण आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक फक्त तैनात असतात, अशा वेळेला त्याला मोठे फटके मारण्यापासून, कारण रिस्क घेण्यापासून कोणताही संभव नसतो, त्यावेळेला त्याला मोठे फटके मारू शकतो. परंतु इथे मात्र सचिन घरातला पुरेपूर जखडून ठेवण्यात यशस्वी प्रशांत धंबा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि येथे बॅटची कडा घेतलेली आहे, जोरदार अपील होतोय, परंतु अपील मात्र येथे जोरदार अपील झालेला आहे, पंचाने मात्र येथे फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडूची आपण पाहिलं, चौथा चेंडू आपण पाहिला, सुरेख असा चेंडू टाकलेला आहे प्रशांत धंबा याने.
यष्ट्यांच्या मागे योगेश आपण बघतोय हेमंत गुंजाळ म्हणजे एक भिंत आहे आणि अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षकाची भूमिका मला वाटत नाही की त्याच्यापेक्षा जास्त कोण साकारू शकत असेल. कारण माझ्याच गोलंदाजीवर आम्ही 40+ जी स्पर्धा होती, सेमीफायनलचा मॅच होता मजगाव विरुद्ध, आणि माझ्या एका षटकामध्ये त्यांनी 4 स्टंपिंग केले होते आणि त्याच्या जोरावर मला त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचं बक्षीस मिळालं होतं आणि हेमंतला बेस्ट फिल्डरचं बक्षीस मिळालं होतं. ती 40+ ची स्पर्धा होती क्रीडा भुवनच्या मैदानामध्ये. नक्कीच दादा, खरोखर आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तू घेऊ की मी घेऊ, जेथे चैतन्य हातने आणि मिलिंद म्हात्रे तू घेऊ की मी घेऊ मध्ये चेंडू मात्र जमिनीला सुपूर्द झाला आणि एक धाव मात्र इथे घेण्यात यशस्वी झाला तो सचिन घरत आणि एका धावेने 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. 5व्या चेंडूवर नक्कीच प्रशांत धंबाच्या खात्यावर एक विकेट नक्कीच आला असता, परंतु चैतन्य हातने आणि मिलिंद म्हात्रे यांच्यामध्ये जी कम्युनिकेशन पाहिजे होतं ते काही झालं नाही आणि चेंडू मात्र जमिनीला सुपूर्द झाल्यानंतर मात्र इथे एक सचिन घरातला एक जीवदान मिळालेलं आहे 2 या धावसंख्येवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र आदित्य बाबल 5 चेंडू नंतर आता मात्र आदित्य बाबलकडे स्ट्राईक आलेली आहे. प्रशांत धंबा याचा चेंडू, शेवटचा चेंडू आदित्य बाबलसाठी. ओहो, सुरेख असा टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय त्यापर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. इथे पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समांतर धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी स्वतः कर्णधार आपण पाहतोय प्रशांत धंबा याने जी गोलंदाजी केली, सुरेख अशी गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर मारा केला आणि पुरेपूर जकडून ठेवला मंगलमूर्ती थळ संघाच्या फलंदाजांना. जिथे 42 धावांचं लक्ष आता पाहतोय आपण. अजूनही 4 षटकांचा खेळ येणं बाकी असणार आहे. विजयासाठी 39 धावा लागणार आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. कोणाच्या हातात कर्णधार आता जबाबदारी सोपवणार आपण पाहतोय. सुंदर असं नियोजन आपण पाहतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. चैतन्य हातनी नवीन गोलंदाज येतोय. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय चैतन्य हातनी. जिथे 3 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी प्रशांत धंबांच्या मार्फत आपण पाहतोय मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. ताडकदेव मैदान सुसज्ज असं हे मैदान लोणारा गावचं, जे आदरणीय सन्मान्य गोपाळशेठ पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान उदयास आलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हे मैदान झालं जिथे खाणी होत्या, खड्डे होते, ते पुरेपूर भराव करून त्याने हे सुसज्ज असं मैदान बनवलं आणि ते लोणारे गावासाठी आणि खेळाडूंसाठी सुद्धा सुसज्ज असे मैदान बनवलं. त्याच मैदानावर आज आपण पाहतोय ही थल प्रीमियर लीग होताना आपण पाहतोय. सलग मला तर वाटतं 3रं वर्ष असेल या मैदानावर थल प्रीमियर लीग होण्याचं. या मैदानावर 3रं, एकूण 4 पर्व झालेले आहेत. एक पर्व मला वाटतं खारटात झालं होतं, नावगावच्या पहिलंच वर्ष थलच्या खारटामध्ये, सॉरी. आणि इथे मात्र काहीच खराब असं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण केले तर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा बोलता पूर्ण केले जातात पहिल्या चेंडूवर आणि या 2 धावाने 5 धावा धावफलकावर लागल्या जातात. पाच धावा आदित्य बाबल आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. गोलंदाज आपण पाहतोय चैतन्य हातनी गोलंदाजी करताना, जिथे पहिल्या चेंडूवर काहीसं खराब क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत. भाजल्या आणि जोरदार अपील केला जातोय, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर 5वर स्थिरावलेली आहे, जिथे 2 चेंडूंचा खेळ होतोय. सुंदर अशी गोलंदाजी RC ग्रुप थळ संघाकडून होताना आपण पाहतोय. स्वतः एसटीच्या स्लिपमध्ये आपण पाहतोय राकेशजी चव्हाण आहेत संघ मालक. हेमंतजी गुंजाल अगदी एसटीला लागून लगडत आहेत. सुंदर अशी एसटीच्या पाठी एसटीचं रक्षण करताना आपण पाहतोय. एसटी रक्षक हेमंतजी गुंजाल, चैतन्य हातनी याचा पुढील चेंडू. आदित्य बाबल आता मात्र ठोकतोय, चेंडू धाडला जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आदित्य ब्रँडेड एक चौकार येतोय. थल प्रीमियर लीगचा डीजेला एक सुवर्ण संधी.
धन्यवाद डीजे. सुंदर असं मधुर सुमंग संगीत वाजून प्रेक्षकांचं अगदी मन जिंकली जातात. डीजे नाखवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहिली 9 धावा धावफलकावर आलेल्या जातात. 21 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय चेंडू हवेत आहे परंतु सेफ आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय आदित्य भाबल आपल्या संघासाठी. मंगलमूर्ती थ संघासाठी स्वतः कर्णधार आहे. सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आदित्य भाबल. जिथे आपण पाहतोय 13 धावा फलकावर आल्या जातात. वीस चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि 29 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 29 धावा. चैतन्य हातनी काहीसा महागडा असा ठरतोय. आतापर्यंत त्याने 11 धावा खर्च केलेल्या 10 धावा खर्च केलेल्या आहेत. हो सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 13 वर स्थिरावलेली आहे. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहतोय दुसरा पॉवर प्लेचा षटक. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 13 वर स्थिरावलेली आहे जिथे 42 धावांचं लक्ष. चैतन्यात नाही. आता पुढील चेंडू पंचांचा हा स्वैर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 14 धावा धावफलकावर आल्या जातात जिथे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 14 धावा धावफलकावर. चैतन्य हातनी तो आदित्य भाबल. हो सुरेख असा चेंडू आणि ते पंचांचा निर्णय येतोय की दुसऱ्या षटकाचा खेळ ते समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते. 14 धावा धावफलकावर आल्या जातात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केलेल्या चैतन्य हातनी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे जी संधी होती ती फलंदाजांना होती आणि त्याचा पुरेपूर फायदा आदित्य भाबल याने घेतला होता कारण त्याने त्या षटकामध्ये 2 चौकार लगवण्यात तो यशस्वी झाला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि 14 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागल्या जातात. अजूनही आपण पाहिलं तर 28 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. येणारे 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी मंगलमूर्ती थ संघाला. तर हे आव्हान रोखण्यासाठी तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः आरसी ग्रुप संघाचा कर्णधार. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रशांत धंबा. सुंदर अशी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती. फलंदाजांना पुरेपूर जखडून ठेवलं होतं. बांधून ठेवण्यात तो यशस्वी झाला होता तो स्वतः गोलंदाज प्रशांत धंबा. सचिन घरत आपण पाहतोय 40+ खेळाडू आहेत. सुंदर अशी त्याने गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीमध्ये असताना 2 षटकं हाताळली होती त्याने स्वतः आणि स्वतः आता ओपनिंगला सुद्धा आलेले आहेत. फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत सचिन घरत. प्रशांत धंबा यांचा पुढील चेंडू सामना करेल सचिन घरत. हो सुरेख असा मारलेला चेंडू आपण पाहतोय परंतु चेंडू येथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये जाणार आहे. पंचांचा इशारा येतोय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 15 धावा धावफलकावर आल्या जातात. अजूनही 27 धावांची गरज असणार आहे. येणारे 17 चेंडू. बॉलर प्रशांत धंबा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत धंबा. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल सचिन घरत. सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत धंबा यांच्या मार्फत. ऑफ साईडला टटावलेला चेंडू आपण पाहतोय. सुरेख कसा मारेला 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक चौकार येतोय. डीजेला एक सुवर्ण संधी. आता डीजे नाखवा खरोखर सुंदर असं सुमधुर गीत लावलं जातं आहे. थळ गाव बोलला म्हणजे कोळी लोकांचा आगरी लोकांचा आपला हा गाव आणि आई एकविरा हे त्यांचं दैवत आणि त्याचीच गाणी लावून आपण नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहात. नक्कीच कौतुक असेल आपलंसुद्धा.
सुंदर असे फलंदाजी सचिन घरत यांच्या मार्फत, कारण एक अनुभवी असे खेळाडू आहे सचिन घरत. प्रशांत धंबा यांचा पुढील चेंडू सचिन घरत त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतो. निर्धाव चेंडूचे ते संगत होते. धावसंख्या 19 वर स्थिरावते. सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत धंबा यांच्या मार्फत आपण पाहतोय. येथे 3 चेंडूंचा खेळ होतोय. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय धावसंख्या 19 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 23 धावांची गरज असणार आहे. ओहो, सुरेख असा एसटीच्या पाठी, परंतु पंच काहीशे नाकूस. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 20 धावा धावफलकावर आल्या जातात. चाणक्य असे पंच आपण पाहतोय. पंचच्या भूमिकेत आपण पुन्हा एकदा प्रशांत धंबा. हो, जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते संगता होते. धावसंख्या आपण पाहतोय 20 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 22 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 22 धावा. 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत धंबा. त्यांच्या गोलंदाज सामना करेल सचिन घरत. प्रशांत धंबा टू सचिन घरत. आता मात्र मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. टांगा पलटी घोडा फळार. थर्ड प्रीमियर लीग 2025 हा एक खणखणीत षटकार येतोय. डिजिल एक सुवर्ण संधी. धन्यवाद विजय. धन्यवाद विजय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावर लागते 26 धावा. अजूनही 16 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 16 धावा. सुंदर असा मारा चेंडू आपण पाहतोय. तेवढाच चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळणार आहे. एका धावेने 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 27 धावा धावफलकावर आल्या जातात. 9 तरी 27 9च्या सरासरीने आपण पाहतोय ह्या धावा जमवलेल्या आहेत. त्या मंगलमूर्ती थळ संघाने आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता येणारे आपण पाहतोय 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 15 धावा. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय थर्ड प्रीमियर लीग बोललं की शुभम कानमोरे हे स्कोररच्या भूमिकेत आपण सतत 4 वर्ष त्यांना पाहतोय आणि अगदी सुंदर असे स्कोररच्या भूमिकेत असतात. अचूक असे त्यांचं लक्ष अगदी अचूक असतो आणि आम्हालासुद्धा सहकार्य असतो त्यांचं नेहमीच, कारण त्यांच्या सहकार्यामुळे जे अपडेट आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. असे शुभम कानमोरे आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत. तर नयन घरत नवीन गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल. चेंडू हवेत आहे. स्वतः नयन घरत येतोय. एक धाव घेतली जाते. नक्कीच चेंडू जमिनीला इथे सुपूर्द होतोय. नक्की थलगाव बोललं की मच्छीचा गाव. बाजारात गेला नयन घरत आणि बागडे घेतले आणि ते बागडे नक्कीच खाली प्लास्टिकची पिशवी फाटली आणि जमिनीला जसे सुपूर्द झाला तसाच हा झेलसुद्धा जमिनीला सुपूर्द झाला. मिळालेली संधी आहे. नक्कीच आदित्यला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. एक जीवदान मिळालेलं आहे. नयन घरतच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो, सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 28 वर स्थिरावलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी नयन घरतची, कारण मागाशी नक्कीच डॉक्टर साहेब होते तिथे क्षेत्ररक्षक. हा झेल झाला असता परंतु नयनने कॉल केला की मी हा चेंडू घेतोय आणि नक्कीच हा झेल त्याने जमिनीला सुपूर्द केला आणि एक आदित्यला एक जीवदान मिळालेलं आहे. हे जीवदानाचा तो नक्कीच आपल्या संघासाठी पुरेपूर फायदा करून घेईल, कारण आता आपण पाहतोय 28 धावा जिथे धावफलक 28 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. नयन घरत याचा पुढील चेंडू सचिन घरत यांच्यासाठी. पंचांचा चर हा स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 29 धावा धावफलकावर आल्या जातात. अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. येणारे आपण पाहतोय 10 चेंडू आणि 13 धावा. नयन घरत यांचा पुढील चेंडू सामना करेल सचिन घरत. सुंदर अशी गोलंदाजी नयन घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा
सुंदर असा मारेला ऑफ साईडला चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर एक डीजेला सुवर्णसंधी येते चौकाराची. चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असणार आहे, जिथे 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. नयन घरत यांचा पुढील चेंडू सामनाकारी सचिन पुन्हा एकदा सुंदर असा मारले, एवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण नयन घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 8 चेंडू आणि 9 धावा. सुंदर अशी फलंदाजी सचिन घरत यांच्या माध्यमातून अनुभवी असे खेळाडू आहेत सचिन घरत. आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी केली त्याच धर्तीवर आपल्या संघासाठी फलंदाजी करताना सुद्धा आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 9 धावांची गरज असणार आहे. पण काही कमालीचं यष्टीरक्षण होते बघा तिथे. अप्रतिम विकेट किपिंगचा नमुना या ठिकाणी बघायला मिळतोय तो योगिता भाभी के हिरो हेमंत गुंजाल यांच्याकडून. क्या बात है हेमंत जी, बहुत बढ़िया कीपिंग. नज़र अभी तक आपकी बहुत चुस्त और तंदुरुस्त है. बहुत बढ़िया. योगिता भाभी के हिरो हेमंत जी गुंजाल. नक्कीच दादा, कारण वय जरी जास्त झालं असलं तरी नजर अजूनही हटलेली नाही आहे. नजर अजूनही चेंडूवर आहे आणि सुंदर असं यष्टीला अगदी जखडून उभे आहेत आणि सुंदर अशी चेंडूवर नजर आहे आणि सुंदर असे यष्टीच्या पाठी यष्टीचं रक्षण करताना आपण पाहतोय हेमंतजी गुंजाल. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, तेवढं सुंदर असं यष्टीरक्षण. जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय धावसंख्या 33 वर स्थिरावलेली आहे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी. हेमंतबद्दल अजून थोडंसं सांगायचं तर मंगलमूर्तीचं ते 2 वर्षापूर्वीची स्पर्धा चालू होती मंगलमूर्तीच्या मैदानात, खाणीतल्या मैदानात. आणि यष्टीरक्षण करत असताना बॅट जोरदार त्याच्या नाकावर आदळली होती. दुखापतग्रस्त झाला होता. डोळ्यांच्या वरती थोडक्यात डोळा वाचला होता त्यांचा. आणि आम्ही घरी जाऊन त्यांना सल्ला दिला की कमीत कमी 1 महिना आराम करावा. तर ह्या पट्ट्याने काय केलं, रायगड प्रीमियर लीगचा फॉर्म भरून पुन्हा खेळायला मैदानामध्ये डोळ्याचे टाके घेऊन. असा हा क्रिकेटचा खूप शौकीन आहे तो म्हणजे हेमंतजी गुंजाळ. नक्कीच दादा, कारण आवड ही महत्त्वाची आहे आणि त्यांनी आवड ही जपतात. ते जरी दुखापतग्रस्त झालो तरी क्रिकेटवरचं हे प्रेम आहे आणि ते प्रेम ते त्यांचं नेहमीच आतोनात आपण पाहतोय. प्रत्येक मैदानामध्ये पाहतोय. 40+ जरी झाले तरी त्यांचं प्रेम आहे क्रिकेटच्या विषयी. कोणतीही प्रीमियर लीग असो तिथे आपण प्रत्येक मैदानावर हेमंतजी गुंजाल यांना मॅच बघण्यासाठी पण पाहतो आणि खेळताना सुद्धा पाहतोय. आणि RC ग्रुपसोबत त्यांनी करार केलेला आहे, लाईफ टाईम करार मॅनेजरिंगचा. कायमचे मॅनेजर तेच असणार आहेत आणि 40+च्या सामन्यात सुद्धा ते असणार आहेत. परंतु सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे. जर क्षेत्ररक्षणांनी जर साथ दिली असती ना गोलंदाजांना तर आणखी वेगळा संघ दिसला असता. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातं? निमिष कोळीला. ओव्हर टू पुन्हा एकदा योगेश. नक्की निमिष कोळी. पहिलाच चेंडू, मोठा प्रहार, पण चेंडू जातोय ते मात्र पंचांशाचा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 34 धावा धावफलकावर आल्या जातात. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 8 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आदित्य बाबल आपण पाहतोय स्ट्राईकला आहे, जिथे 42 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या. आणि नयन घरतच्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा निमिष कोळी. पुन्हा एकदा अडकतो चेंडू हवेत आहे आणि सुरेख असा झेल घेतला जातोय आणि आदित्य बाबाळ इथे पहिला हादरा बसतोय. मंगलमूर्ती संघाला डीजेला एक सुवर्ण संधी.
प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना. चेंडू शिल्लक आहेत ते 4. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 8 धावांची. पहिली सफलता प्राप्त केलेली आहे. गोलंदाज निमिष कोहली यांनी अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फुलटो चेंडू होता, परंतु त्याच्यावर जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाच्या सोहमच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि आदित्य माघारी परतला. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना फलंदाजीसाठी आलेला आहे संदेश परकर. भाई परकर हा खेळाडू एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती असा खेळाडू येतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 8 धावा. निमिष कोहलीचं नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी करतो निमिष कोहली आपल्या संघासाठी, जिथे त्यांनी 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केलेली आणि 1 फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाल्या. नक्कीच आता संदेशला आपले इरादे पक्के, कारण 4 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर आता कमीत कमी 2 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. निमिष कोहली याचा पुढील चेंडू संदेश परकर यांच्यासाठी आपण पाहतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. स्वतः हेमंतजी गुंजाल आपण पाहतोय एसटीच्या पाठी, आणि क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय RC ग्रुपचे मॅनेजरसुद्धा आहेत आणि खेळताना सुद्धा RC ग्रुपमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. संदेश परकर यांच्यासाठी आपण पाहतोय निमिष कोहली गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल संदेशजी परकर. 4 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 8 धावांची गरज असणार आहे. निमिष कोहली याच्या हातामध्ये चेंडू, तर संदेश परकर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलेला आहे. निमिष कोहली टू संदेश परकर. रनआउट. नक्कीच पण नाही, सचिन घरत रनआउट स्वरूपात बाद होऊन परततात. आता मात्र बघूया, रोमांच अजून वाढत चाललेला आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी करतोय बघा, अतिशय चांगली गोलंदाजी निमिष कोहली याच्याकडून होताना दिसते. RC ग्रुपसाठी एक तारणहार म्हणून गोलंदाज आलेला नयनच्या पावलावर पाऊल टाकून निमिषसुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. भाईकडे क्षमता आहे ती 3 चेंडून 8 धावा जमवण्याची, परंतु जो मॅचला उपयोगी पडतो तोच खरा उपयुक्त खेळाडू समजला जातो. बघूया कशा पद्धतीने या धावा निघतील किंवा नाही निघणार. 3 चेंडू आणि 8 धावा, जो वेळेला उपयोगी पडेल तोच खरा खेळाडू, अशा पद्धतीचं सिच्युएशन आलेलं आहे. 3 चेंडू 8 धावा. नवीन फलंदाज शंतनू पेडणेकर नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे आणि फलंदाजीच्या स्ट्राईकवर असणार आहे तो संदेश परकर. 3 चेंडू आणि 8 धावांसाठी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निमिष. आणि हा मोठा फटका संदेश परकरच्या बॅटमधून येतोय. खणखणीत एक षटकार. डीजेला एक सुवर्ण संधी मिळते. रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलेली होती आणि अशा वेळेला काय केलं गोलंदाजांनी, खूप खराब चेंडू टाकला. शॉर्ट ऑन लेन पद्धतीचा हा चेंडू. फलंदाजाला निमंत्रण दिलं आरामात थांबून बघायला आणि फलंदाज संदेशकडे तेवढी ताकद आहे. तो चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रेक्षक दीर्घामध्ये जाऊन विसावला होता. आता मात्र सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 2 धावा. आहा, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. अतिशय चांगला नजाकत भरा चेंडू. निमिष कोहलीचं कौतुक करावं लागेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा बाहेर निघतोय. आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू होता. सामन्यात बघा कशा पद्धतीने रंगत येत चाललेली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना चाललाय कुठे. रंगतदार अवस्थेमध्ये सामना ठोकतोय. निमिष सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. 1 खराब चेंडू टाकला, त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता संदेशने, परंतु तसे चेंडू सतत मिळणार नाही आहेत, तर प्रत्येक चेंडूवर धाव घेणं गरजेचं होतं. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि या 6 धावा षटकार मारलेला आणि संदेश परकरच्या बॅटमधून निघालेला हा विनिंग स्ट्रोक. आणि इथे मंगलमूर्ती संघ विजय होतो. डीजेला एक सुवर्ण संधी येते.